रूप पाहता लोचने 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 सुख झाले वो साजने हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडे बहुता सुकृताचे जोडे बहु प्रभुची जोडी बहुता प्रभुची जोडी म्हणून विठ्ठले आवडे हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठले आवडे विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तो हा विठ्ठल
पंगते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते पुढे आरंभोने कथा बुक्का माळा गंधाक्षता बुक्का माळा गंधाक्षता बुक्का माळा गंधाक्षता पुढे आरंभोने कथा मुक्तमाळा गंधाक्षता मुक्तमाळा गंधाक्षता मुक्तमाळा गंधाक्षता पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचते उभयता आनंदे नाचते उभयता आनंदे नाचते उभयता आनंदे म्हणे ब्रह्मानंदे नाचते उभयता आनंदे नाचते उभयता आनंदे नाचते उभयता आनंदे पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते पाहुणेर पंगते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते संत द्विज वृंदे शोभते ढोपार हरि जय जय भोपार ढोपार कुमायो भोपार भोपार ढोपार कुमायो भोपार ढोपार कुमायो ढोपार कुमायो माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती पुढे आरंभोनी कथा बुक्का माळा गंधाक्षता पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संतांचे चरणा संतांचे सरे चरणा संतांचे दान जागृतारे कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विज वृंदे शोभती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबारायांचे परम शिष्य असणारे निळोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून निळोबाराय भगवान परमात्मा आमच्या घरी आला तो नेमका कशाने आला आणि तो आल्यानंतर आम्ही त्याचं पूजन नेमकं कोणत्या पद्धतीनं केलं असं वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल मला आवाज द्या जरा मोकळा आवाज आला पाहिजे आवाज येत नाही आपल्या भगवान ओंकारेश्वराचा हा मंदिराचा हा वर्धापन दिन त्याचबरोबर चंपा षष्ठीचा उत्सव असं दोन्हीचं औचित्य साधून आपण हा उत्सव करत आहोत हा 1 दिवसीय उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आजची हरिकीर्तन रूपी सेवा ही समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह संयोजक कमिटी त्याचबरोबर आमचे परम आदरणीय हरिभक्ती परायण दीपक महाराज खरात यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे खरं पाहायला गेलं तर आज चंपा षष्ठीचा उत्सव आहे आणि त्याच उत्सवाचं औचित्य असूनही आणखीन एक त्याच्यात दुग्ध शर्करा योग आहे तो म्हणजे भगवान ओंकारेश्वराच्या मंदिराचा हा वर्धापन दिन आहे आणि म्हणून असा दुग्ध शर्करा योग आणि तो उत्सव आपण साजरा करत आहोत भगवान परमात्म्याचा हा वर्धापन दिन आहे या मंदिराचा वर्धापन दिन आहे म्हणून मी विचार केला अभंग कोणता घ्यावा
तसं तर अभंग कोणता घ्यावा हा विचार करण्या इतका वेळ डोक्यात अजिबातच नव्हता. का नव्हता? कारण प्रवासामध्येच तेवढा वेळ दगदगीत गेला बघा. आणि असा जोरात आलो होतो, पण नांदूर शिंगोट्यावरून इकडं वळाल्यावर मग कळालं आपला भारत किती प्रगत आहे. याचा चांगला मला दाखला मिळाला. तुम्ही फक्त मतदान करीत चला आणि बोंबलत बसत चला. कुठला रस्ता आणि कुठल्या सुधारणा तुम्ही फक्त स्वप्न बघा. विठ्ठल विठ्ठल बाकी प्रस्तावनेत आता वेळ न घालवता मी माझ्या अभंगाच्या चिंतनाकरता प्रवृत्त होतो. अभंग निळोबारायांचा आहे. या अभंगातून निळोबाराय बोलतात, भगवान परमात्मा आमच्या घरी आला तर त्याचं पूजन नेमकं आम्ही कोणत्या पद्धतीनं केलं याचं विस्तृत वर्णन या अभंगातून निळोबाराय करतायत. पण प्रस्तावना करत असताना मला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा विशेष सांगायचा आहे. आपल्याकडे पंच उपासना या प्रामुख्यानं सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये आपल्याकडे पहिली उपासना आहे ती आहे गणपती बाप्पांची. दुसरी उपासना आहे ती भगवान शिवजींची. तिसरी उपासना आपल्याकडे आहे ती आहे विष्णूची. चौथी उपासना आहे सूर्यनारायणाची. आणि पाचवी उपासना आहे शक्तीची म्हणजेच देवीची. अशा पंच उपासना आपल्याकडे प्रामुख्यानं सांगून दिल्या. त्याच्यातली पहिली उपासना आहे ती आहे गणपती बाप्पांची. जे गणपतीची उपासना करतात त्यांना गाणपत्य असं म्हटलं जातं. आणि मला वाटतं ही उपासना आपल्या वारकरी संप्रदायातही पाहायला मिळते. कारण जेव्हा ज्ञानोबाराय गीतेवर बोलायला लागले तेव्हा ज्ञानोबाराय सुरुवातच करतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. म्हणजे गणपती बाप्पांना वंदन केलेलं आहे. म्हणजे गणपतीची उपासना आपल्याकडं आहे. आणि गणपती बाप्पांचं पूजन हे पहिल्या नंबरचं आहे. तुम्ही म्हणाल ते पहिल्या नंबरचं का आहे? तर त्याच्यासाठी दोन पुराणातल्या दोन वेगवेगळ्या कथा आहेत. गणपती बाप्पांना प्रथम पूजनाचा मान मिळाला. तो का मिळाला याचं वर्णन पुराणात असं आहे. एकदा देवांमध्ये वाद निर्माण झाला की प्रथम पूजनाचा मान कोणाला द्यायचा, हा वाद निर्माण झाला. आणि मग सर्वानुमते ठरलं जी देवता अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यांना प्रथम पूजनाचा मान द्यायचा. मग एका पुराणात वर्णन आहे काय केलं म्हणे, सगळ्या देवी देवता त्या पृथ्वी प्रदक्षिणेकरता निघाल्या. तसे गणपती बाप्पा ही प्रदक्षिणेकरता प्रवृत्त झाले. पण गणपती बाप्पांच्या लक्षात आलं बाकीच्या देवांची वाहनं ही जरा मोठी आहेत बघा. म्हणजे कोणाचं वाहन मयूर आहे, कोणाचं वाहन गरुड आहे. आणि या वाहनांच्या समोर आपला उंदीर मामा जर शर्यतीत लावला तर आपण कधी पोचणार म्हणे. पण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पांनी काय केलं, गणपती बाप्पांनी आपल्या माता पित्यांना बसवलं आणि त्यांना प्रदक्षिणा केली. परिणाम माता पित्यांना प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरी प्राप्त होतं. मला वाटतं याचाच व्यतिरेक लावायचा झाला तर माता पित्यांना प्रदक्षिणा केली की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. आणि माता पित्याला शिव्या दिल्या की पृथ्वी पाताळात घातल्याचं पाप लागतं. म्हणजे हे काय कुठल्या ग्रंथात नाही पण व्यतिरेकानं लावावं लागतं. ऐका, मला सांगायचं काय, एका पुराणात वर्णन आहे गणपती बाप्पांनी माता पित्यांना प्रदक्षिणा केली म्हणून प्रथम पूजनाचा मान मिळाला. तर तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये बोलतात गणपती बाप्पांना प्रथम पूजनाचा मान मिळाला. पण तो का मिळाला त्याचं उत्तर तुलसीदासजी देत आहेत. महिमा ज्या सुजान गणरावो प्रथम पूज्यतो नाम प्रभाव. महिमा ज्या सुजान प्रथम पूजयत नाम प्रभाव. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. गणपती बाप्पांना प्रथम पूजनाचा मान मिळाला. तो का मिळाला? महिमा जासू जान गणराऊ
प्रथम पूजियत नाम प्रभाव. तुलसीदासजी म्हणतायत हा नामाचा प्रभाव आहे. अहो गणपती बाप्पांनी काय केलं, भूमीवरती राम नाम लिहिलं आणि त्या राम नामाला प्रदक्षिणा केली. परिणाम पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त झालं. गणपती बाप्पांची उपासना हे पहिल्या नंबरची आहे. जे गणपतीची उपासना करतात त्यांना गाणपत्य असं म्हटलं जातं आणि ती उपासना आपल्या वारकरी संप्रदायात आहे. आता दुसरी उपासना आपल्याकडे भगवान शिवजींची आहे, पण त्या उपासनेवर मला शेवटी यायचंय म्हणून मी अगोदर तिसरी उपासना सांगतो. ती आहे भगवान विष्णूंची. भगवान विष्णूची जे उपासना करतात त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. आणि मला वाटतं कमीत कमी आपल्या वारकरी संप्रदायात तरी विष्णूची उपासना वेगळी सांगायची गरज नाही, कारण आपण सगळे वैष्णव आहोत आणि आपण तीच उपासना करतो. कशी? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गावे आम्ही विठोबाचे नाम. अनेका पे काम नाही आता, अनेका पे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म नुस्त जाय, मोडून या वाटा सूक्ष्म नुस्त जाय. अनेका पे काम नाही आता, अनेका पे काम नाही आता, नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म नुस्त जाय, मोडून या वाटा सूक्ष्म नुस्त जाय. विष्णूची उपासना वेगळी सांगायची गरज नाही. म्हणजे आपण विष्णूचीही उपासना वारकरी संप्रदायात पाहतो. तर तिसरी उपासना आपल्याला सांगितलेली आहे त्या आहे सूर्यनारायणाची. आपल्याकडे सूर्याचीही उपासना केली जाते. मला वाटतं बऱ्यापैकी सूर्यनारायणाची उपासना ही आपल्याला ज्ञात आहे. जे सूर्याची उपासना करतात त्यांना सौर असं म्हटलं जातं. बरीच लोक म्हणतात बघा, सूर्यनारायणाची उपासना का करायची असं जर कोणी म्हणत असेल तर परमश्रद्धेय भागवत किंकर डोंगरेजी महाराज बोलायचे. डोंगरेजी महाराज म्हणायचे, लोग कहते हैं भगवान दिखते नहीं. डोंगरेजी महाराज म्हणायचे, लोक म्हणतात देव दिसत नाही, पण डोंगरेजी महाराज म्हणायचे अहो देव दिसतो. डोंगरेजी महाराज बोलायचे, दिखने वाले भगवान हर रोज सुबह आते हैं, लेकिन उन्हें देखने के लिए हम उठते नहीं. अहो सूर्यनारायण ही दिसणारी देवता आहे, गाय ही दिसणारी देवता आहे आणि माता पिता हे या पृथ्वी तलावरचे दिसणारे देव आहेत. आणि म्हणून या पृथ्वी तलावरचा दिसणारा देव कोणता आहे तो सूर्यनारायण आहे. सूर्यनारायणाची उपासना ही केली पाहिजे. जे सूर्यनारायणाची उपासना करतात त्यांना सौर असं म्हटलं जातं. कोणी म्हणेल का सूर्यनारायणाची उपासना करावी? मी तुम्हाला एक उत्तर आयुर्वेदातून देतो आणि एक उत्तर पारमार्थिक देतो. आयुर्वेदातून उत्तर काय आहे? सूर्यनारायणाची उपासना ही महत्वाची आहे. कशी? अहो सूर्यनारायणाच्या संबंधानं आयुर्वेद बोलतोय, सकाळी सकाळी जो सूर्य उगवतो म्हणजे उगवत असताना तो लाल बुंद असणारा सूर्य, तो जर तुम्ही 2 मिनिट रोज उघड्या डोळ्यानं पाहिला तर मरेपर्यंत चष्मा लागत नाही बघा. फक्त सूर्यनारायणाकडे 2 मिनिट, दुपारच्या नाही बरं, नाही तर 12च्या बघाल, उगवणारा सूर्य तो लाल बुंद जेव्हा आहे तेव्हा त्याचं दर्शन करा, मरेपर्यंत डोळे चांगले राहतात. हे आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर पारमार्थिक उत्तर काय आहे? सूर्यनारायणाची उपासना केली की आपल्याकडचं सगळंच्या सगळं पाप नष्ट होतं. एवढं सामर्थ्य सूर्यनारायणाच्या उपासनेत आहे आणि तीही उपासना आपल्याला पाहायला मिळते आपल्या वारकरी संप्रदायात. तीही उपासना आहे. तुम्ही म्हणाल कुठं आहे? त्याचं वर्णन नामदेवराय करतात. ज्या वेळेला गोकुळामध्ये
काही गोपिका यमुनेवर स्नानाला गेल्या आणि त्या स्नानाकरता यमुनेमध्ये उतरल्या. पण कशा उतरल्या? नामदेवराय सांगतायत, वस्त्रे फेडून या स्नान करीती नारी. विवस्त्र होऊन त्या यमुनेमध्ये स्नानाला गेल्या. हे भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की अरे विवस्त्र होऊन स्नान करणं हे शास्त्राला मान्य नाही. नामदेवरायांचं तर प्रमाण आहे, नग्न होऊन या स्नान जे करीती त्यांची व्रते जाती निरर्थक. विवस्त्र होऊन जर स्नान केलं तर आजपर्यंत जेवढी व्रत वैकल्य आपण केली फळाच्या दृष्टीनं ती सगळी निष्फळ ठरतात. काही पुण्य आपल्या पदरी लागत नाही. आणि गोपिका तर कात्यायनी नावाचं व्रत करत होत्या आणि ते यमुनेमध्ये गेल्या. पण कशा? विवस्त्र होऊन स्नाना करता गेल्या. आणि मग भगवान परमात्मा तिथे आला. देवानं त्या गोपींची वस्त्र घेतली आणि झाडावरती जाऊन बसला. देवानं त्यांची वस्त्र चोरली. पण नीट ऐका, देवानं रोज रोज नाही चोरली. देवानं गोपींची वस्त्र एकदाच चोरली. पण त्या देवानं ती वस्त्र एकदा चोरली. आपण त्या देवाला एवढा विकृत केला की आपण त्याला रोज स्टेजवर उभा करायला लागलो. नारायणगावच्या रोज स्टेजवर उभा करायला लागलो आणि तिथं त्याचं नाव कृष्णही नाही, किसन देव असं नाव सुद्धा केलं. एवढा विकृत आपण त्याला केला. पण देवाला काही दुसरा उद्योग नव्हता असं नाही हो. एकदाच त्यानं वस्त्र चोरले आणि मग त्या गोपींच्या लक्षात आलं, अरे आपली वस्त्र काठावर नाहीत. त्या इकडे तिकडे पाण्यातूनच पाहायला लागल्या तर नेमका समोर कृष्ण परमात्मा खुदू हसत होता. तो झाडावर होता आणि तो हसत होता. हे पाहिल्याबरोबर त्या गोपिका त्या कृष्ण परमात्म्याला आपली वस्त्र मागायला लागल्या. पण कृष्ण परमात्मा ते वस्त्र देईना. त्यानं त्या गवळणींना ठकवलं. पण त्या गवळणी एक प्रकारच्या नव्हत्या. त्या गवळणी 5 प्रकारच्या होत्या. कोण कोण होत्या? एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरनी, ऐशा 5 जणी गवळणी ठकविल्या ठकविल्या ठकविल्या. एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने कविला 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 ऐशा पार्वती ऐशा पार्वती ठकविल्या ठकविल्या ठकविल्या. एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने. ठकवल्या होत्या. कोण कोण? एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजरनी, ऐशा 5 जणी त्या गवळणी ठकवल्या. आणि मग त्या गवळणी म्हणायला लागल्या, कृष्णा अरे आमची साडी दे. आणि मग त्या आर्त स्वरामध्ये म्हणायला लागल्या, दे रे कान्हा. हे चालत नाही आपल्याकडं. आता नाट्यगीते महाराज खूप छान गीते, पण आपल्याकडं नाही चालत. दे रे कान्हा. त्या मागायला लागल्या, कान्हा आमच्या साड्या दे, आमची वस्त्र दे. पण ऐका, ते वस्त्र मागत असताना त्या गोपी वस्त्र मागतायत, पण हा कृष्ण परमात्मा द्यायला तयार नाही. का द्यायला तयार नाही? तो देतच नव्हता. मग त्या गोपींच्या लक्षामध्ये एक जगाचा नियम आला. आपण एखाद्याला काहीतरी दिल्याशिवाय, जगाचा नियम आहे, समोरचाही आपल्याला काही देत नाही. नियम काय? आपण काहीतरी दिल्याशिवाय कोणी आपल्याला काही देत. बोला की ऐकू येतंय ना? आपण काहीतरी दिल्याशिवाय लोक आपल्याला काही देत. काहीतरी दिल्याशिवाय लोक मतदानही देत नाही. जाऊ दे, आता होऊन गेलंय, कशाला चर्चा करा. चला, मला सांगायचं काय, काहीतरी दिल्याशिवाय लोक काही देत नाहीत. हा नियम त्या गोपींच्या लक्षात आला. आणि मग त्या गोपिका कृष्णाला म्हणायला लागल्या, कान्हा आमची वस्त्र दे. महाराष्ट्रातली गवळण एक तर ती पुढे आली, कारण एक जोरे माधवजी त्या कृष्ण परमात्म्याला म्हणते, हे कान्हा
जय जयकार असो, पण देवा तन का कैपे माझा, मला थंडी लागते रे देवा, तन का कैपे, आणि तू मला माझी थंडी लागत असल्यामुळे माझी साडी दे, मारी साडी आप, माझी साडी दे, आणि जर तू माझी साडी मला दिलीस ना तर त्याच्या मोबदल्यात मी तुला काय देईल. आणि ते गवळण म्हणते, हत्तनेले कंकणी कंकणी, हत्तनेले कंकणी कंकणी, गवळणी थकविला थकविला थकविला, एक एक संगतीने ठकविला, एक एक संगतीने ठकविला, एक एक संगतीने ठकविला, एक एक संगतीने संगतीने. साडी मागते देवा, अरे तू जर माझी साडी दिलीस तर काय करेल. हत्तनीले कंकणी, माझ्या हातातलं कांकण देते. आता ती गुजरातची होती, त्याचा परिणाम, तिच्या हातातली बांगडी काय काचेची आहे वय, सोन्याची बांगडी, ती बांगडी तुला देते, पण माझी साडी दे. कृष्ण परमात्मा देईना. आणि मग त्या गोपिका म्हटल्या, देवा अरे आमचं काय असं पाप झालंय की तू आम्हाला साडी देत नाही. आणि मग देवानं सांगितलं, ग तुम्ही कात्यायनी व्रत करत आहात आणि तुम्ही विवस्त्र होऊन यमुनेमध्ये स्नानाला गेलात, हे पाप घडलेलं आहे. आणि याच्यातून जर तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर नामदेवराय म्हणतायत, त्या गवळणीला देव म्हणतो, सूर्या दंडवत करा कर जोडवणी, सूर्याला दंडवत करा, सगळ्या पापातून तुम्ही निवृत्त व्हाल. म्हणजे सूर्याची उपासना आपल्याकडे आहे. तर पाचवी उपासना आपल्याकडे आहे ती आहे शक्तीची, म्हणजे देवीची. जे शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त असं म्हटलं जातं. आता शक्तीची जे उपासना करतात त्यांना शाक्त म्हटलं जातं. मग आपल्याकडं काय देवीची उपासना नाही का हो? वारकरी संप्रदायात देवीचीही उपासना आहे. आपण म्हणतो बघा, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. आपल्याकडे देवीची उपासना आहे. एक वारकरी चाले, लय गोड चाले. महाराज आम्हाला हे गुरुवर्य तात्यांनी शिकवली. हे चाल अशी आहे, माझं हो करी कृपा झालं. आता गोंधळ घालायचा आहे म्हणल्यावर माग जिर जिरच पाहिजे ना फक्त. मग हो करी कृपा झालं की तुम्ही हो करी कृपा म्हणायचे, आणि द्रौपद मात्र सगळं म्हणायचंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, आम्हीही आमच्या देवीचा गोंधळ घालतो, पण आमची देवी कशी आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, हो करी कृपा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, हो करी कृपा, पंढरपुरी राहिली संत देखिली वरुणी विठाई, वरुणी विठाई, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, अंबाबाई हो करी कृपा, करी कृपा, करी कृपा, करी कृपा. अशी देवीची उपासना आपल्याकडे आहे. म्हणजे देवीची उपासना वारकरी संप्रदायात आहे. तशी आपल्याकडे मी मागे जी ठेवली ती 2 नंबरची उपासना आहे, ती भगवान शिवजींची. ती सुद्धा उपासना आपल्याकडे आहे. आणि भगवान शिवजींची जे उपासना करतात त्यांना शैव असं म्हटलं जातं. वारकरी संप्रदायात तीही उपासना पाहायला मिळते. उलट संतांनी तर आपल्याला सांगून दिलेला आहे की शिव आणि विष्णू याच्यात भेद करत बसू नका, कारण हरी आणि हर यांच्यात भेदच नाही. देवा हरी हरा बेदा, हरी हरा बेदा, हरी हरा भेदा, हरी हरा भेदा, हरी हरा बेदा, हरी हरा बेदा, हरी हरा भेदा, हरी हरा भेदा, ताई नका
नका करू वाद. हो, यांच्यामध्ये भेद नाही. आणि म्हणून आपल्याकडे जशी विष्णूची उपासना आहे तशीच भगवान शिवजींची सुद्धा उपासना आहे. आणि म्हणून सोमवारचं भजन करायचं म्हटलं की लगेच आम्ही अभंग म्हणायला सुरुवात करतो. ओम नमो शिवा आदी, ओम नमो शिवा आदी. कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी. मिळाली संत मांदी, मिळाली संत मांदी. त्यांचे चरण रजे रेणू वंदिरे. आपल्याकडे शिवजींची उपासना आहे. आणि आज ज्या उत्सवात आपण प्रवृत्त झालेलो आहोत चंपा षष्टीचा उत्सव म्हणजेच भगवान शिवांच्या संबंधानं आहे. आणि म्हणून आज आपण चंपा षष्टीचाही उत्सव करत आहोत. आणि भगवान परमात्म्याच्या या मंदिराचा वर्धापन दिनही करत आहोत. म्हणून आज भगवान परमात्मा आपल्या घरी आला. मला वाटतं कितवा वर्धापन दिन आहे? 5वा. 5 वर्ष झाली हा देव आपल्या गावात आलेला आहे. महाराज, आपल्या गावामध्ये भगवान परमात्मा आला, त्याचं अधिष्ठान निर्माण झालं. 5 वर्ष झाले. हे 5वा वर्धापन दिन आहे. आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देव आपल्या गावात जसा आलेला आहे तसा तो आपल्या घरातही आला पाहिजे. म्हणून मी अभंग निवडलाय, देव घरा आला. हो, देव आपल्या घराला आला पाहिजे. पण बऱ्याच लोकांना शंका असेल, महाराज का देव घराला यावा अशी शंका असेल. मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला देव घराला आलेला आवडेल का लक्ष्मी आलेली आवडेल? एक सांगा काहीतरी. बोला बोला, पटपट बोला. लक्ष्मी घरी आलेली आवडेल का देव? नाही नाही, खरं सांगायचं कीर्तनात. हा, लक्ष्मी घरी आलेली आवडेल का देव हा प्रश्न केल्यावर बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं देव. लक्ष्मी देता का माझ्याकडे काढून, जातो घेऊन सगळी? नाही नाही नाही, ऐका, लक्ष्मी ही यावी ही इच्छा आहे. आणि सर्वांच्या घरी लक्ष्मी यावी ही माझी सुद्धा इच्छा आहे. बघा, तुम्हा सर्वांच्या घरी लक्ष्मी यावी. पण शास्त्र काय बोलतंय ऐका. लक्ष्मी यावी म्हणून जर तुम्ही धावपळ करत असाल तर लक्ष्मी येत नाही असं नाही, येते. पण काय होते, जास्त काळ ती टिकत नाही. बघा, ती लवकर निघून जाते. आणि जाताना मात्र ती कशी जाते, पुराणात वर्णन आहे, तिच्या वाहनासारखं बनवून जाते. वाहनासारखं म्हणजे कसं? लक्ष्मीचं वाहन काय माहितीये का? आता त्याचं नाव घेऊ नये म्हणतात, पण आता मला सांगायला तर घ्यावंच लागेल ना. लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. आणि त्याच घुबडाला हिंदीमध्ये काय म्हणतात? उल्लू. हा, म्हणून एकटी लक्ष्मी येते पण उल्लू बनवून कधी निघून जाते सांगताच येत नाही. बघा, पण तुम्ही जर देव आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न केला तर शास्त्र बोलतंय देव घरी आला की लक्ष्मीला आणावी लागत नाही, ती आपोआप येते. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. का? कारण देव गोकुळात आला ना. म्हणून देव आला की लक्ष्मी आपोआप घरी येते. म्हणून देव घराला आला पाहिजे. पण आता आपण पाहिलं पाहिजे नेमकं घर कोणतं. ज्ञानेश्वरीमध्ये मला 5 प्रकारची घरं सापडली. बघा, त्यातली अगदी 2-3 घरं सांगतो, कारण सगळी एका कीर्तनात सांगून कसं चालेल हो. अगदी 2-3 घरं सांगतो. एक घर ज्ञानोबाराय बोलतायत. ज्ञानोबाराय बोलतायत, सांगे वात वर्ष आतपो धरे, ऐसे अब्रत छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. ज्ञानोबाराय बोलतायत, ऊन वारा पाऊस याच्यापासून जर आकाशात येणाऱ्या त्या ढगांच्या सावलीनं आपलं रक्षण झालं असतं तर 3-3 मजली बंगले बांधायची गरज पडली नसती. पण मला जरा बारकाईनं तुम्हाला हे सांगायचंय, 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय म्हणतायत त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणजे उग म्हणायचं नाही आमची टेक्नॉलॉजी बांधकामातली लय प्रगत झाली. अहो, लय प्रगत आत्ता नाही झाली, ती पूर्वीच आहे. पूर्वीच आपली प्रगत आहे. ज्ञानोबारायांच्या काळातही 3-3 मजली बंगले होते हे निश्चित आहे. बघा, कारण ज्ञानोबाराय म्हणतायत त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणजे राहतं आपलं जे घर आहे, जे दगडा मातीचं घर आहे, ते एक घर झालं. दुसरं घर ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वाभासो जो.
म्हणजे स्वरूप स्थितीचं घर ते दुसरं घर सांगितलेलं आहे. आणि ज्ञानोबा तिसरं घर सांगतात, हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे येत. ज्ञानोबा बोलतायत हे शरीर जे आहे ते सुद्धा एक प्रकारचं घर आहे. आणि मग आता मला वाटतं या 3 घरामध्ये जर देव यायचा असेल तर तो कसा येईल, मला वाटतं आपण क्रमाक्रमानं पाहू. पहिलं घर आपण पाहिलं 3 मजली बंगले, म्हणजे ज्या घरात आपण राहतो त्या घरात जर देव यायचा असेल तर तो कसा येतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती तेथे देवाची वसते तेथे देवाची वसते पावे धावणे या घरा पावे धावणे या घरा तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती या घरा या घरा. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, दया क्षमा शांती म्हणजे आपल्या राहत्या घरामध्ये जर देव यायचा असेल तर त्या घरामध्ये या 3 गोष्टी पाहिजेत. कोणत्या? पहिली सांगितली दया, दुसरी सांगितली क्षमा आणि तिसरी सांगितलेली आहे शांती. या 3 गोष्टी घरात पाहिजेत. पण कशा? मी तुम्हाला एका दृष्टांतानं ते पटवून देतो. काय झालं, एका घरामध्ये 4 मुलं एका माता पित्यांना होते. त्या 4ही मुलांचं लग्नाचं वय झालं आणि काळानं त्या 4ही मुलांची लग्न करून देण्यात आली. म्हणजे 4ही मुलांची लग्न झाली तर आता घरात महिला किती झाल्या? कोण म्हणलं 4? सासू काय तीर्थयात्रेला लावता काय? सासू पकडा ना 5वी. 5 महिला घरात झाल्या. आता काय झालं, ज्या घरात महिला जास्त झाल्या, जरा मला महिलांनीच सांगता का, तुम्ही अशी मीटिंग घेऊन काम वाटून देता का आपोआप काम वाटले जातात? आपोआपच काम वाटले जातात बघा. हिनं हे करायचं, तिनं ते करायचं, आपोआप कामाचं वाटप होतं. तसं त्याही घरामध्ये कामाचं वाटप झालं. आणि मग काय, त्या घरातली जी मोठी सून होती तिच्याकडं स्वयंपाक करण्याचं काम होतं. ती स्वयंपाक करण्याकरता एके दिवशी बसली. तिनं गॅस पेटवला, कढई मांडली, कढईमध्ये तेल घातलं. तेल असं गरम झालं. मग ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात ती जिरं मोहरी टाकली. त्याची तडतड तडतड फुटली. मग आता तिनं काय काय टाकायचे ते सगळे मसाले टाकले आणि आता भाजी टाकणार एवढ्यात तिचा फोन वाजला. तिनं फोन उचलला. फोन महत्वाचा होता, महत्वाचं काम होतं. तिला कोणत्या तरी कामाच्या निमित्तानं लगेच गावात जावं लागणार होतं. तिनं भाजी टाकली आणि आता तिनं विचार केला, भाजी सगळी टाकलेली आहे, फक्त राहिलंय काय? पाकशास्त्राचा नियम आहे, भाजी बनवत असताना फोडणी देताना फोडणीमध्ये मीठ घालायचं नसतं म्हणे. काय होतं, पाकशास्त्र सांगतंय फोडणी देताना जर तुम्ही मीठ घातलं तर भाजी शिजायला वेळ लागतो, गॅस जास्त खर्ची होतो. मग पाकशास्त्र म्हणतंय भाजीत मीठ घाला, पण केव्हा? पाकशास्त्र बोलतंय भाजीला अशी उकळी फुटायला लागली की मग मीठ घालायचं, भाजी फिरवून द्यायची. असं करायचं होतं. काय म्हणे, कमी अग्नीमध्ये भाजी लवकर शिजते. गॅस वाचला का नाही आता उद्यापासून तुमचा? मला सांगायचं काय, पाकशास्त्राचे नियम आहेत तसं सगळं केलेलं होतं. आता भाजीत फक्त काय घालायचं राहिलं? फक्त मीठ घालायचं राहिलं होतं. पण काम गावात महत्वाचं होतं म्हणून तिनं केलं काय, गॅस बारीक केला. 2 नंबरच्या जावेकडे गेली. तिला म्हणायला लागली, अगं मला गावात जायचंय, महत्वाचं काम आहे, जरा तू भाजीत फक्त मीठ घालायचं राहिलंय तेवढं घालतेस का? तिनं सांगितलं, नाही बघा, माझं काम माझ्या वाट्याला आहे, मला जमणार नाही, तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगा. 2 नंबरच्या जावेनं ऐकलं नाही. 3 नंबरची कडे गेली.
तिनंही सांगितलं मुलं आत्ताच उठलेत, त्यांना आंघोळा घालायच्या, त्यांचं आवरायचंय, शाळेत त्यांना पाठवायचंय, मलाही जमणार नाही. तिनंही नकार दिला. 4 नंबरच्या जावेकडे गेली. अहो तिनंही आपली अडचण सांगितली, तिनंही नकार दिला. शेवटी नाईलाजानं घरातल्या हिटलरकडे गेली. म्हणजे कळाला ना हिटलर, आणि कळाला तरी आता हिटलर राहिलाच नाही बघा. जुन्या काळात सासू हिटलर होते, आता काही नाही. चला मला सांगायचं काय, सासूकडे गेली आणि तिला म्हणायला लागली मीठ घाल. सासून बोलायला सुरुवात केली, 4 सुना घरात आणल्यात आणि परत मलाच मेलेला म्हातारीला स्वयंपाकात घालता, मी टाकणार नाही. तिनं नकार दिला. नाईलाज झाला हो. तिनं विचार केला आता काय करावं, काम महत्वाचं होतं. म्हटले असू द्या, गॅस बारीक केलाय, लगेच गावातलं काम करून येते, तोपर्यंत भाजी उकळेल, मग मीठ घालू म्हणे, काय बिघडतंय. म्हणून ती गावात निघून गेली. पण मागे काय झालं ऐका, त्या 2 नंबरच्या जावेनं विचार केला, आज मला अडचण, आज तिला अडचण आली तर आज ती माझी मदत मागत होती, मी नकार दिला. पण जर उद्या मला अडचण आली तर माझ्या कामात हीच मदत करणारे, काय मैत्रीण नाही येणार गावातून, हीच मदत करणारे. म्हणून हिनं काय केलं, घरात गेली, 1 पसा मीठ भाजीत घातलं, ती निघून गेली. 3 नंबरची चहीन, तिची 3 नंबरच्या जावेनंही तोच विचार केला. तीही घरात आली, तिनंही 1 पसा मीठ भाजीत घातलं. 4 नंबरची न विचार केला, आज माझी मोठी जाऊ मला सांगते तर मी तिला नकार दिला. जर हेच काम माझ्या मोठ्या बहिणीनं मला सांगितलं असतं तर मी ऐकलं नसतं काय. म्हणून तीही गेली, तिनं पण 1 पसा मीठ भाजीत घातलं. सासू म्हणायला लागली, आज माझी सून मला काम सांगते तर मी नकार देते, पण हेच काम जर माझ्या मुलीनं सांगितलं असतं तर काय नाही म्हणले असते. सासू घरात गेली आणि सासूनही 1 पसा मीठ भाजीत घातलं. आणि मग ही आली, कोण, जिच्याकडं स्वयंपाकाचं काम होतं, ती पाय आपटतच आली, सगळ्यांना विनंती केली, एकही नाही मला होकार दिला नाही. रोज 1 पसा मीठ घालत होती, आज 1.5 पसा घातलं. झालं किती मोजलं का नाही, अहो 5.5 पसा मीठ भाजीत झालं. आणि मग त्या घरातला तो सासरा, आता तो जुन्या काळातलं म्हातारो महाराज, ते जेवायला बसलं. त्या सासऱ्याच्या समोर येण्याची हिंमत नाही सुनांची. अहो त्या सासून ते जेवण वाढावं, सासून ते 1 घास भाजीचा सासऱ्यानं घेतला आणि त्याच्या लक्षात आलं काहीतरी बिघडलंय. आणि मग सासऱ्यानं बायकोला आपल्या विचारलं, का ग एवढीच भाजी आहे का. सासून सांगितलं, हो एवढीच भाजी आहे, काहीतरी गडबड सुनेला होती म्हणून तिनं आज 1च भाजी केली, दुसरी भाजी नाही, एवढीच भाजी आहे. म्हाताऱ्यानं विचारलं, सकाळची आहे का. आता सकाळची आहे का म्हटल्यानंतर लगेच उत्तर त्या सासूनं दिलं, नाही हो म्हणे, सकाळची पण नाही, काहीच नाही. तेवढ्यात सासूला आठवलं, ती म्हणल्या, ओ दुपारी ताक केलं होतं, ते ताक आहे बघा. म्हातारं म्हटलं, आण ग्लास भर ताक. 1 ग्लास ताक म्हाताऱ्यानं मागवलं, ते भाजीत ओतलं आणि त्या भाजीत कालवून ती भाजी खाल्ली. म्हातारं उठून गेलं. मग 4ही भाऊ जेवायला आले, जेवायला बसले. यांनीही त्या भाजीचा घास घेतला आणि एकमेकाकडे बघायला लागले. आणि मग बघता बघता त्यांच्याही लक्षात आलं भाजीत मीठ जास्त झालंय. मग त्यांनी आईला विचारलं, आई बाबा जेवले. हो जेवले. काहीच बोलले नाहीत. नाही काही बोलले नाही. अरे पण विचारत होते दुसरी भाजी आहे का. मग आई तू काय सांगितलं. अरे भाजीच नाही बाबा. मग बाबांनी काय खाल्लं. अगं दुपारी ताक केलेलं होतं. बाबा म्हटले ते ताक आण. मग पोरं म्हणले आई बाबांनी ताक घेतलं ना मग आम्हाला बी ताक दे. पोरांनीही ताक मागून घेतलं, भाजीत ओतलं आणि भाजीत कालवून ती भाजी खाल्ली. आणि मग या जेवायला बसल्या. कोण. हे 5.5 पसावाल्या या जेवायला बसल्या. आणि मग त्यांच्या लक्षात आलं कुठं घोटाळा झालाय. आता हा दृष्टांत मला जो तुम्हाला सांगायचा होता तो कशा करता ते ऐका. माझ्या जावेला अडचण आली. आता मीठ जास्त झालं हा विचार करू नका. पण माझ्या जावेला अडचण आली आहे तर मी तिला मदत केली पाहिजे. ही त्या घरातल्यांची भावना पहा. इथं दया हा धर्म पहा. तिथं दया पहा. आज भाजीमध्ये मीठ झालंय
मग लगेच सासऱ्यानं भय माग सरून अजून भाजी करता येत नाही असं म्हटला का? नाही बघा, त्यानं क्षमा हा गुण दाखवला आणि सासऱ्यानंच क्षमा गुण दाखवल्यामुळं मुलांचीही बोलायची हिंमत झाली नाही. त्याचा परिणाम घरातली शांती टिकून राहिली बघा. म्हणजे घरात या 3 गोष्टी असल्या की राहत्या घरात आपोआप देव येतो. म्हणून दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. हे पहिलं घर आहे. दुसरं घर आहे येता स्वरूपाची या घरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत निरंजनी आम्ही बांधिले घर. ज्ञानोबाराय म्हणतायत वैकुंठ भुवनी घर केले. ते एक घर आहे. आत्मबोधावर आरूढ झाल्याशिवाय त्याही घराला म्हणजे त्या घरात आपल्याला जाता येत नाही. म्हणजे त्याही घरात देव यायचा असेल तर ज्ञानाच्या बोधावर आरूढ व्हावं लागतं. आणि तिसरं घर जे आहे ते हे घर आहे. हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे 24 तत्वाचं जे घर आहे यातही देव आला पाहिजे. पण कसा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत याही घरामध्ये देव येईल. पण ऐका, या घरात देव कधी येईल? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तेच मी तुम्हाला दृष्टांतानं पटवून देतो. काय झालं? गावाकडचा एक मनुष्य, गावाकडे शेती व्यवस्थित पिकेना म्हणून त्यानं काय केलं? गावाकडची सगळी शेती विकली आणि तो सरळ मुंबईला निघून गेला. मुंबईला त्यानं काही जागा विकत घेतली. त्या जागेवरती एक भली मोठी चाळ बांधली. सगळ्या त्या चाळीतल्या खोल्या भाड्यानं दिल्या आणि फक्त 2 खोल्या स्वतः करता ठेवल्या. आणि त्या खोल्यांमध्ये तो राहत होता. महिन्याच्या महिन्याला भाडं मिळायचं. निवांत भाड्यावरती हा जगत होता. परिणाम कोणत्याही प्रकारचा त्रासच नाही. निवांत राहायचं. कष्ट करायला नको. काहीच कष्ट नाही आणि पैसा व्यवस्थित येत होता. मजेत राहत होता. पण झालं काय? कालांतराने त्याच भाडेकरूंच्या समोर एक कायदा आला. तो कायदाच असा होता, राहेल त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन. हा कायदा त्यांच्या समोर आला आणि भाडेकरूंनी भाडंच द्यायचं बंद केलं. आता भाडेकरू भाडं देईनात. काय करायचं बरं? शहर मुंबई सारखं रोज होणारा खर्च तर चुकत नव्हता. परिणामी याची परिस्थिती नाजूक व्हायला लागली. रोजचा खर्च तर वाढत होता पण येणारे पैसे तर बंद झाले. नाराज झाला, संसाराला वैतागला. मग एके दिवशी त्याच्या लक्षात आलं, अरे आषाढी वारीचा सोहळा जवळ आलेला आहे. आणि मग त्यानं विचार केला, घरी बसून हेच विचार करत बसण्यापेक्षा चला वारीला जाऊ. तेवढेच 15-20 दिवस निघतील. माझं वाक्य कळालं तुम्हाला तरी बरं आहे, न कळालं तरी बरं आहे. झालंय काय? 15-20 दिवस निघतील म्हणजे दिवस काढाई येणारे वारकरी बी लई यायला लागलेत वारीला बघा. चला मला सांगायचं काय? मला म्हणे तेवढे 15-20 दिवस निघतील. वारीला आला. वारकऱ्यांनी त्याला आलेलं बघितलं. वारकरी म्हटले, अरे जसा मुंबईला गेला तसा परत तोंड दाखवलं नाही पण वारीला आलास, एवढा मोठा बदल. तो म्हटला काही नाही काही नाही, निवांत होत आलो वारीला. आता तो काय निवांत होता म्हणून आलाय का? नाही महाराज, तो टेन्शन होतं म्हणून आला. पण वारकऱ्यांनी ओळखलं. हा म्हणतो निवांत होतो पण चेहरा तर सांगतोय लय मोठं दुःख आहे. चेहरा दुःख सांगतोय. वारकऱ्यांनी ओळखलं होतं. वारकरी म्हटले, अरे खरं सांग, काय अडचण आहे का? काय दुःख आहे का? अहो सांगता येईना. वारी करत 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 वाखरीपर्यंत गेले आणि वाखरीवर गेल्यावर मग त्याच्या लक्षात आलं, आता तर वारी संपली म्हणे. परत घरी जावं लागेल आणि परत सगळे प्रश्न आपल्या समोर आहेतच. हा विचार त्याच्या डोक्यात यायला लागला आणि तसा तसा चेहरा उतरायला लागला. मग वारकऱ्यांनी त्याला पकडला. एका वारकऱ्यानं तर त्याला हाताला धरून लांब नेला आणि विचारलं, काय अडचण आहे रे? तुझा चेहरा सांगतोय काहीतरी दुःख आहे. आणि मग त्यानं खरं बोलायला सुरुवात केली. तो म्हटला, काय करू, गावाकडची शेती सगळी विकली, शहरात गेलो, अहो तिथं चाळ बांधली, पण आता भाडेकरू भाडं देत नाहीत. तो वारकरी म्हणला, अरे व कोर्टात जायचं ना. मग तो लगेच म्हटला, अरे तुझ्यासारख्या वारकऱ्याला कळतं, ते आम्हाला कळत नाही वय. अरे कोर्टात गेलो होतो पण काय करावं बाबा, कोर्टाचा कायदाच त्यांच्या बाजूने.
हे ऐकल्याबरोबर वारकरी म्हटला, 2 खोल्या तरी तुझ्या आहेत ना? हो. बाकीच्या खोल्यात भाडे करू आहेत? अरे तुला खोल्याच खाली करून पाहिजे असतील तर माझ्याकडे एक उपाय आहे. हा म्हटला, अरे जिथं कोर्टाचं चाले ना तिथं वारकऱ्याचा उपाय काय करणार आहे? वारकऱ्यानं सांगितलं, एवढ्यात हलक्यात घेऊ नको. जिथं सामान्य कोर्ट सगळे हे बंद होतात तिथं वारकऱ्याचं कोर्ट चालू होतं. वारकरी संप्रदायात लय ताकद आहे महाराज. झालंय काय, फक्त आपल्याच लोकांना त्याची कल्पना नाही बघा. लय ताकद आहे. वारकऱ्यांनी ठरवलं ना तर ते काही करू शकतात, एवढी ताकद वारकऱ्यांमध्ये आहे. आमचं कोर्ट तिथून चालू होत आहे. तुला खोल्या खाली पाहिजेत ना, करून देतो. फक्त तू काय कर, घरी जा. ज्या 2 खोल्या तुझ्या आहेत त्या खोल्यांच्या समोर असा छोटासा मंडप दे, चांगली माईक सिस्टीम लाव. आलोच म्हणे वारकरी घेऊन. महाराज वारी संपल्यावर हे वारकरी घेऊन ते तिथं गेले. आता वारकरी सगळे एकत्र आले. मग ते आल्यावर काय गप्पा मारणार आहेत वय? हो, चालू झाले ना कार्यक्रम. सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन. जरा दुपारी जेवण करून इकडं तिकडं करतात न करतात परत दुपारी 3 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण, 5 ते 6 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, आणि फुगड्या बिगड्या झाल्या तर 7:30 पर्यंत हरिपाठ, आणि परत रात्री 9 ते 11 हरिकीर्तन. एवढे कार्यक्रम. आता त्या मुंबईच्या लोकांना वाटलं बरं हे चांगलंय, 1 दिवसाचं असेल. ते बी आले आनंदानं. पण पहिला दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. अहो हे बंदच होईना ना. आणि मग ते वारकऱ्यांवर वैतागले आणि ते मुंबईचे लोक म्हणायला लागले, अरे काय ह्या वारकऱ्यांचा गोंधळ. काय म्हणले? आता त्यांना गोंधळच वाटला. आता काय करता, काय यांचा गोंधळ म्हणे, हा बंद व्हायचं नाव घेईना. आणि मग ते लोक वैतागायला लागले. तेवढ्यात त्यांच्यातला एक भाडे करू, त्यानं विचार केला. तो म्हटला, माझ्या मुलाला BHMS ला ऍडमिशन घेण्याकरता 2 लाख रुपये डोनेशन भरलंय, आणि जर या वारकऱ्यांच्या गोंधळात माझ्या पोराचा अभ्यास झाला नाही आणि माझा मुलगा जर नापास झाला तर 2 लाख रुपये, अहो या 50,000च्या खोली करता 2 लाख रुपये पाण्यात जातील. त्यानं दुसरीकडे खोली पाहिली. एक मोठा टेम्पो बोलवला, टेम्पोत साहित्य भरलं आणि खोली खाली केली. आणि तो टेम्पो जाताना वारकऱ्यांनी पाहिला आणि वारकरी म्हणले, प्लॅन सक्सेस झाला, जमलं म्हणे. मग आता अजून कार्यक्रम वाढवा. आता काय वाढवा? रात्री 9 ते 11 कीर्तन झालं की मग हरिजागर करा. 11:30 ते 1 गवळणी बिवळणी झाल्या तर 1:30 वाजेपर्यंत हरिजागर चालू झाला. आता बाकीचे भाडे करू वैतागले म्हणे, झोप होईना, दिवसभर ऑफिस मध्ये काम करायचंय. कोणाचं पित्त वाढायला लागलं, कोणाला त्रास व्हायला लागला. आणि मग मात्र परत 2 भाडे करूंनी टेम्पो बोलवले, साहित्य टेम्पोत भरलं आणि खोल्या खाली केल्या. वारकरी तर आता उड्याच मारायला लागले. वारकरी म्हणले, जमलं गाड्या, आता काय करा, आता अजून कार्यक्रम वाढवा. म्हणे आता काय वाढवा? पहाटे 4 ते 6 काकडा करू की म्हणे. महाराज सगळे कार्यक्रम परवडले पण काकडा परवडत नाही. उठायचं म्हणलं की लोक नकोच म्हणतात बघा. 4 ते 6 काकडा करायचा ठरवला. आणि मग जेव्हा या वारकऱ्यांनी काकडा चालू केला, आता मात्र यांच्या झोपा होईनात. पटापटा खोल्या सगळ्या खाली झाल्या. आता मला तुम्हाला विचारायचंय, खोल्या खाली झाल्या पण कशामुळे? बोला की हो. वारकऱ्यांमुळे. पण वारकऱ्यांमुळे नाही, वारकऱ्यांच्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे या सगळ्या खोल्या खाली झाल्या. आता मला तुम्हाला तेच दृष्टांतातलं जरा इकडे फिरवायचंय. अहो हे शरीर सुद्धा एक प्रकारचं घरच आहे. आणि या घरातल्या खोल्या या भाडेकरूंनी बळकवलेल्या आहेत. आणि ते भाडेकरू असे भयानक आहेत महाराज. काम क्रोधादी षडविकार हे त्याच्यातले भाडेकरू आहेत. आणि त्यांनी अशा खोल्या त्या बघा रुंदवल्या की आता ते त्या खोल्या खाली करायला मान्यच करत नाहीत. आणि म्हणून नाथ महाराजांना म्हणावं लागतं, देवाला देवघर नाही, मला दादाला नको ग बाई. म्हणून म्हणावं लागतं. अहो सगळ्यांनी यांनी खोल्या बळकवलेल्या आहेत. बरे सामान्य नाहीत,
अहो याच्यातला एक जरी समोर आला तर तो भल्या भल्यांची फजिती करतो, कोणा कोणाची मी तुम्हाला सांगतो, पण काळे 2 मध्ये नाही सांगत महाराज, काळे 4 मध्ये सांगतो. एडका मदन तो केवळ पंचानन, एडका मदन तो केवळ पंचानन, एडका मदन तो केवळ पंचानन, एडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारिले शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. अहो त्यानं शिवजींना सुद्धा धडक मारली, एवढंच नाही ब्रह्मदेवाचं सुद्धा मातेरा यानं केलेला आहे. असे हे काम क्रोधाधिक विकार आहेत. याच्यातला एक जरी आला तरी तो भल्या भल्यांना आवरत नाही. यांनी केलं काय? चंद्र सूर्यासी दरारा, चंद्र सूर्याला सुद्धा यांनी दरारा लावलेला आहे. असे भयानक हे विकार आहेत. कोणी म्हणेल त्या दुर्योधनाला भीमानं मारला, पण ऐका नाथ महाराज काय म्हणतात, भीमानं नाही मारला, मग त्या दुर्योधनाला सुद्धा कामानं मारला. या कामानं गदा घातली ती कशी? दुर्योधना मारिली गदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण. एडका मदन तो केवळ पंचानन, एडका मदन तो केवळ पंचानन, एडका मदन तो केवळ पंचानन. एडका मदन तो केवळ पंचानन. अहो हा एक विकार जरी आला तरी तो भल्या भल्यांना त्रास देतो. कामाची कोतवाल याने नाडिले बहुतासी, कामाची कोतवाल याने नाडिले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. महाराजांनी तर यादीच दिली आणि त्या कामाची नाही, पुन्हा क्रोध हा सुद्धा फौजदार मिळाला म्हणे. महाराज विकार भयानक आहेत आणि यांनी आपल्या खोल्या बळकवलेल्या आहेत. मग या खोल्या जर खाली करून पाहिजे असतील तर काय करावं लागतं? म्हणे देहा भरी लावी ठेवली, वा वा तुका म्हणे देह भरी लावी ठेवली, तुका म्हणे देह भरी लावी ठेवली, तुका म्हणे देह भरी लावी ठेवली, तुका म्हणे हरेला विठ्ठल, तुका म्हणे हरेला विठ्ठल, तुका म्हणे हरेला विठ्ठल, तुका म्हणे देह हरेला. हो काम क्रोध केले नादरी ते, काम क्रोध केले गदारी, काम क्रोध केले गदारी ते, काम क्रोध केले गदारी, येणे सोसे मन झाले हव, येणे सोसे मन झाले हव, येणे सोसे मन झाले हव, येणे सोसे मन झाले तुकोबाराय म्हणतायत याही देहामध्ये जर भगवान परमात्मा
परमात्मा यायचा असेल तर काय करावं लागतं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, अहो काम क्रोधे केले घर रीते, अहो विठ्ठल विठ्ठल नामाना हा देह भरा. परिणाम अखंड हरिनाम सप्ताह केला की हे भाडे करू खोल्या खाली करतात बघा. आणि म्हणून आपल्याला जर याही देहरूपी घरामध्ये देव आणायचा असेल तर मग मात्र अखंड हरिनाम करावं लागतं. म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागतं. निळोबारा म्हणतायत आम्हीही त्याचं नामचिंतन केलं, आम्ही त्याची भक्ती केली. परिणाम तो भगवान परमात्मा आमच्याही घराला आला. पण तो घराला आल्यानंतरही आता त्याचं पूजन आम्हाला करायचं आहे. मग ते पूजन आम्ही कसं केलं? अभंगाच्या आमच्या घरी आला. तर देव घरी आल्यानंतरही त्याचं पूजन कसं घडलं पाहिजे त्याचं वर्णन निळोबाराय करतायत. भक्ती सन्माने पूजिला, म्हणून देवाचं पूजन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. मला वाटतं हे मंदिर छान असं तुम्ही बांधलेलं आहे. यावरती शिखरही झालेलं आहे. मला वाटतं कळसही बसलेला आहे. पण आपल्याकडचा नियम आहे बघा, हा या मंदिराचा कळस बसवत असताना मला वाटतं तो कळस बसवायला आपण कसा महाराज शोधतो? हा ब्रह्मचारी, बरोबर की नाही? ब्रह्मचारी. पण ऐकून ठेवा, कळस बसवण्याकरता ब्रह्मचारीच पाहिजे असा कोणताही नियम ग्रंथात नाही. ज्याचं लग्न झालेलं आहे, मी खरात महाराज मी जरा सावध बोलतोय बरं, लग्न झालेलं असेल त्यानंही कळस बसवला तरी चालतो महाराज, काही बिघडत नाही. असं कोणत्याही ग्रंथात नाही की ब्रह्मचार्यानंच कळस बसवला पाहिजे. मग तुम्ही लगेच संसारिकाकडे जाल, पण पुढचा नियम आहे का? नियम असा आहे, जो व्यक्ती कळस बसवत आहे त्यानं विचारायचं असतं या मंदिराचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे का. दुसरं विचारायचं असतं या मंदिरातल्या देवाची पूजा रोज होणार आहे का.
या देवाच्या समोर दोन्ही वेळेचा दिवा रोज लागणार आहे का, हे सगळं विचारायचं असतं. आणि हे जर होणार नसेल तर शास्त्र बोलतंय ज्यानं कळस बसवलाय त्याचा निर्वंश होतो, त्याचा वंश पुढं वाढत नाही. आणि मग आपल्या लोकांनी नियम बदलला, ब्रह्मचार्याच्या हस्ते कळस बसवा, त्याच्या वंशाचा संबंधच यायला नको, म्हणून ब्रह्मचारी लागतो बघा. चला, मला सांगायचं काय, पण केवळ मंदिर बांधलं म्हणजे जबाबदारी संपली असं नाही. अहो, या देवाची रोज पूजा केली पाहिजे, दोन्ही वेळचा दिवा लागला पाहिजे आणि देवाचाही असा वाढदिवस झाला पाहिजे, असा वर्धापन दिन झाला पाहिजे. हे महत्वाचं आहे. म्हणजे उगीच देव आणायचा आणि उग द्यायचा बसवून आणि आपण त्याच्याकडे डुंकूनही पाहायचं नाही, असं चालत नाही. ज्ञानोबा म्हणतायत वेगवेगळ्या तीर्थयात्रेला जातो, घरी आणून देव घरात देव मांडतो, देवाकडे बघतही नाही आणि हा तीर्थयात्रा करत फिरत राहतो. महाराज ज्ञानोबा म्हणतायत चालत नाही. म्हणजे देवाची उपासना घडली पाहिजे. आणि ती कशी, निळोबा म्हणतायत भक्ती सन्माने पूजेला, देवाचं पूजन करा, पण कसं, भक्तीनं आणि सन्मानानं देवाचं पूजन करा. अशाच पद्धतीत देवाची पूजा झाली पाहिजे, असं काही नाही. जशी तुम्हाला जमेल तशी पूजा करावी. तिला भक्ती दृष्ट्या जर तिच्याकडं पाहिलं तर ती पूजा सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त करून देते. म्हणून निळोबा म्हणतायत भक्ती सन्माने पूजेला. आम्ही त्या देवाचं पूजन भक्तीनं आणि सन्मानानं केलं. एवढंच नाही तर आम्ही पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती, आम्ही त्या देवाच्या समोर पंगत घातली आणि त्या पंक्तीला बोलवलं कोणाकोणाला, पाहुणेर म्हणजे पाहुणे बोलवले. आता पाहुणे कोणते, व्यवहारातले बी घ्या आणि परमार्थातले घ्या. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविते विठोबाचे. म्हणजे आम्ही पाहुणे बोलवले. अजून कोण, संत द्विजवृंदे शोभती, संतही बोलवले, द्विजही बोलवले. त्या देवाच्या समोर पंगत घातली. एवढंच नाही, हो, त्या देवाच्या समोर पुढे आरंभोनी कथा, त्या देवाच्या समोर आम्ही कथा केली. म्हणजे देवाच्या समोर देवाचीच कथा करावी, देवाच्या समोर वेगळं काहीतरी करत बसू नये. नाहीतर म्हणायचं चला मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्तानं आपण 3 लाख रुपये घेणारी बोलवू. आपल्याला काय माहित नाही भाऊ, आपण म्हणतात असं, बोलवू तिला, करू मोठा कार्यक्रम. नाही चालत. देवाच्या समोर देवाचीच कथा करावी लागते. पुढे आरंभोनी कथा आणि त्या कथेमध्ये आणि त्या देवाच्या पूजेमध्ये बुक्का माळा गंधाक्षता. आम्ही या उपचारांनी देवाचं पूजन केलं. त्याचा परिणाम काय, आता गणित ऐका. देव आमच्या घरी आला म्हणून आम्ही खुश, आणि आम्ही देवाचं पूजन ज्या पद्धतीनं केलं, अहो ती योग्य पद्धत असल्यामुळे देवही आमच्या पूजनानं खुश. त्याचा परिणाम काय झाला, निळामान ब्रह्मानंदे, निळामान ब्रह्मानंदे, निळामान ब्रह्मानंदे, निळामान ब्रह्मानंदे, निळामण ब्रह्मानंदे, निळामण ब्रह्मानंदे, निळामण ब्रह्मानंदे, निळामण ब्रह्मानंदे. नाचती उभयतानंदे, नाचती उभयतानंदे, हे नाचती उभयतानंदे, हा नाचती उभयतानंदे, पाहुणेर पंगती, पाहुणेर पंगती, पाहुणेर पंगती, पाहुणेर पंगती. नाचती उभयता आनंदे, नाचती उभयता आनंदे, नाचती उभयता आनंदे, नाचती उभयता आनंदे, पाहुणेर पंगती, पाहुणेर पंगती,
निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. या अभंगाच्या शेवटच्या चरणात निळोबाराय बोलतायत, देव आमच्या घरी आला, आमच्या घरी देव आला म्हणून आम्हाला आनंद आहे. आणि ज्या पद्धतीनं आम्ही देवाचं पूजन केलं ती पद्धत देवाला आवडल्यामुळे देवालाही आनंद झाला. त्याचा परिणाम नाचती उभयता आनंदे. आम्ही नाचायला लागलो, पण कोण? उभयता म्हणजे दोघेही. नाचती उभयता, उभयता नाचायला लागले म्हणजे देवही आणि भक्तही नाचायला लागले, पण कसे? आनंदे. ते आनंदानं नाचायला लागले, पण कोणत्या आनंदानं? निळोबाराय म्हणतायत, निळा म्हणे ब्रह्मानंदे. कारण नाचलंही पाहिजे, पण कोणत्या आनंदानं? ब्रह्मानंदानं नाचावं. मदिरानंदानं नाचणारे बरेच जण आहेत, पण मदिरानंदानं नाचणं ते काय नाचणं आहे का हो? ब्रह्मानंदात नाचलं पाहिजे. देवांचंही नाचणं आहे आणि भक्तांचंही नाचणं आहे. भक्तांचं नाचणं कसं आहे आपल्याला नामदेवराय गवळणीत सांगतायत. नामदेवराय म्हणतायत, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. नामदेवराय सांगतायत, गड्यानो राजा की रे झाला, या कृष्ण परमात्म्याला राजा केला आणि मग ते गोपाळ त्याच्या समोर नाचायला लागले. पण कसे? नामदेवराय सांगतायत, नाचा पावला देहुडी. देवढ्या पावल्यानं गोपाळ देवासमोर देवाच्या आनंदात नाचले. देवढ्या पावलानं म्हणजे काय? एक पाय दुमडला असेल, असे हात केले असतील, असे देवढ्या पावलानं नाचले. मग भक्त माझ्या करता देवढ्या पावलानं नाचतात, तर देव म्हणला आपणही नाचू, पण भक्ताच्या आनंदात नाचू. पण कसं नाचायचं? वर्णनच आहे बघा. आपण जी क्रिया देवा करता एक पटीनं केली, तीच क्रिया देव आपल्या करता 1000 पटीनं करतो. आपण देवा करता नाचलो तर देवही आपल्या करता नाचतो. तो कसा नाचला? वाळवंटामध्ये नामदेवरायांनी कीर्तन करावं, तेवढ्यात जनाबाईंनी मागून म्हणावं, आळंदीकर असं सांगावं. चाल म्हणा. म्हणजे मला वाटतं तेव्हापासून आळंदीला मानाची पहिली चाल आहे. पहिली चाल आळंदीकर म्हणा. आता बरं का महाराज, मला थोडं इथं जरा एकरूप करायचंय सगळ्यांना. मला सुचलेला विचार आहे, ज्ञानोबाराय नामदेवरायांच्या कीर्तनात अभंग बोलले, त्याचा परिणाम काय? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. मला थोडं असं म्हणायचंय महाराज, त्या ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ बसून उगी थोडं आपण शिकतो आणि ते थोडंसं आपण गायलो. खरं सांगा महाराज, आता एवढे उंच गायले, गोड वाटलं की नाही? गोड वाटलं. पण खरं सांगू, हे आम्ही आमच्या सामर्थ्यानं गात नाही बघा, हे ज्ञानोबारायांची कृपा आहे. मग मला वाटतं जर ज्ञानोबारायांच्या कृपेनं जर हे एवढे सुंदर गातात, तर स्वतः ज्ञानोबाराय गायले तर ते कसे गायले असतील? काय आनंद असेल वर त्या कीर्तनाचा. ज्ञानोबारायांनी स्वतः गावं आणि मग अभंगामध्ये त्या कीर्तनामध्ये रंग भरावा आणि त्या कीर्तनात स्वतः देवानं नाचावं. पण किती? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर गळेपर्यंत देवानं नाचावं, हे देवाचं नाचणं आहे. आणि मग अशी आपण भक्तांचं पाहिलं. म्हणजे मला सांगायचं काय, देवाचं आमच्या घरी येणं झालं म्हणून आम्ही आनंदी. आणि आता देवाचं जे पूजन आम्ही करत आहोत, ते पूजन देवाला आवडलं म्हणून देवही खुश. परिणाम निळा म्हणे ब्रह्मानंदे, नाचती उभयता आनंदे. मला वाटतं आजही आपण त्या देवाचं पूजन केलेलं आहे. तो आपल्या घरी आला. हा 5वा वर्धापन दिन आहे. आपण त्याचं जे पूजन करत आहोत, याच पूजनातून देवाला एकच प्रार्थना करावी, देवा अरे जरा तुझ्या पूजेत जर काही कमी जास्त होत असेल तर ते तुम्ही मान्य करून घ्या आणि ब्रह्मानंदानं आम्हालाही तोच आनंद द्या आणि तुम्हीही त्या आनंदानं आमच्यासाठी नाचायला सुद्धा तयार व्हा. अशी प्रार्थना ओंकारेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली.
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव देव सावता तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सावता ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो। याच्या आपल्या भगवान परमात्म्याच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा करण्याचं भाग्य माझ्या पदरी प्राप्त झालं, म्हणून ज्यांच्या निमित्तानं ही सेवा केली ते ओंकारेश्वर भगवान त्यांच्याच चरणी ही सेवा समर्पित करतो। आमची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचण्याचा योग आला, त्या सर्व गुरुवर यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो।